नमस्कार सर्वांना. आज आपण पुन्हा एकदा आपला हा दुसरा रविवार आहे. या रविवारी आपण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ घेत आहोत. अं, आजचा हा जो पाठ आहे त्यामध्ये मला दोन तीन गोष्टी मला तुम्हाला अपडेट करायच्या आहेत. त्या अशा आहेत की आपला जो पाठ आहे त्याच्या मध्ये किती लोक आणि कशा कशा प्रकारे लोक आपल्या बरोबर एकत्रितपणे आपल्याला मदत करतायत, आपल्या बरोबर जॉईन करतायत. तर हा एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईलच. हो हो, झालं सुरू कर जॉईन. पण आतापर्यंत म्हणजे गेल्या रविवारपर्यंत किंवा आपली जी एकादशी झाली 31/12/2025 पर्यंत, तोपर्यंत आपल्याकडे 431 काउंट होता, जो आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे केलेला आहे विष्णू सहस्त्रनाम आपल्या सैनिकांसाठी, बरोबर. त्यानंतर आपण जो रविवारी पाठ केला तर तो टोटल 442 काउंट झालेला आहे. त्यावेळेस रविवारच्या दिवशी आणि त्याच्यानंतर माझं आपला जो पुण्याची बॅच आहे, जे पुण्याला जे आपले सदस्य आहेत, जे पुण्याला जप करत असतात, तर त्यांच्यामध्ये नीताताई पुण्याचं जे सगळं आहे ते सगळं नीताताई सांभाळतात. तर नीताताईंनी त्यांच्या ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांपैकी कंचन कुलकर्णी ताई आहेत, त्यांनी आतापर्यंत 94 वेळा जप केलेला आहे, जो आता आपल्या या ग्रुपमध्ये ऍड होईल. राजेंद्र कुलकर्णी आणि कंचन कुलकर्णी या दोघांनी मिळून 94 वेळा केलेला आहे, 94 टाइम्स, तो आपला ऍड होईल. सुजाता नवाथे ताईंनी 80 वेळा जप केलेला आहे, तो आपल्या ह्याच्यात ऍड होईल. फार महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे काय माहितीये का, की मंगल कुलकर्णी आणि मेधाताई ह्या दोघी अशा आहेत की ज्यांनी आमलकी एकादशीला आपण जेव्हापासून सुरू केलंय जप आपल्या सैनिकांसाठी, त्यांनी तेव्हापासून संकल्प घेऊन आजपर्यंत म्हणजे 31 तारखेपर्यंत, 31/12 पर्यंत चा पूर्ण प्रत्येकी दिवशी एक जप करतात त्या, असा 306 जप टोटल आतापर्यंत आपल्याला सुपूर्त केलेला आहे. विचार करा की आपण जसं म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे, तसे एक 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 व्यक्ती करून आपल्या बरोबर जॉईन होत आहेत, आपल्या बरोबर येत आहेत आणि आपल्या सैनिकांसाठी फुल नाही फुलाची पाकळी पण हे काम सुरू करतायत. आणि याचा मला खरंच खरंच खूप आनंद आहे. आणि मी मंगलताई, मेधाताई यांचे शतशः आभारी आहे की तुम्ही स्वतःहून हा जप सुरू करताय, कंटिन्यू ठेवताय. आणि आपण रविवारी किंवा एकादशीला घेतोय, आता आपण रविवार सुरू केलंय, परंतु त्या रोज सैनिकांसाठी करतायत. आपल्यापैकी पण जर कोणी रविवारी करणार असेल किंवा रोज करणार असेल, तर तो जप लिहून ठेवा आणि मला रोज पर्सनलला कळवला तरी चालेल. तो तुमचा जप इथे गृहीत धरला जाईल, जेणेकरून आपला कांड लवकरात लवकर आपण आपण 1 करोडच्या आपल्या संकल्पनेपर्यंत पोहोचू, अशी मला आशा आहे. सो आता त्या सगळ्यांचा ग्रुपचं टोटल धरून आजपर्यंत आपण 1228 टोटल आपला जप झालेला आहे सैनिकांसाठीचा. आणि मला याचा खूप आनंद आहे. तुम्ही सगळ्यांनी जो काही विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाने आपण एकत्रित येऊन हे करतोय, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. अजून एक छान घटना घडली, थँक्यू विद्याताई. अजून एक छान घटना घडली की शशी तळेकर सर आपल्याला आज इथे जॉईन झालेत. केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे. मग कोणीतरी करायचं, म्हणून जसं मी आज तुमच्याशी बोलते तसं इतरांना रोज काही ना काही सांगत असते. शशी सरांना मी सांगितल्यानंतर लगेचच त्यांनी 2 दिवसामध्ये मला एक हँड इन हँड करणारा असा एक सद्गृहस्थ, मला एक छान होतकरू एक मुलगा हे दिला की, आणि त्यांनी मला सांगितलं की हा तुम्हाला सपोर्टिव्ह हँड म्हणून तुमच्यावर काम करेल. तर आपल्याला आज जॉईन झालेले आहेत ऋषिकेश हिरलेकर. ऋषिकेश बद्दल सांगायचं झालं तर ते डोंबिवलीला राहतात, वय वर्ष अवघे 20. पण त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे सांगितले की मॅडम, तुम्हाला काहीही मदत लागली आजच्या या विष्णू सहस्त्रनामात किंवा इथून पुढच्या कुठल्याही विष्णू सहस्त्रनामात, तर आपल्याला ऋषिकेश हेल्प करणार आहेत. सो ऋषिकेशचे खूप खूप आभार. ऋषिकेश आता SY मध्ये आहेत. सेवाभाव म्हणून ते या क्षेत्रात आलेत आणि त्यांनाही सैनिकांबद्दलची जी कणव आहे त्याच्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तेही आपल्या बरोबर आज रुजू झालेत. सो ऋषिकेश यांचे खूप खूप आभार. शशी सरांचे खूप खूप आभार की तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याबरोबर जॉईन झालात, त्याबद्दल आभार. तर अशापर्यंत आज आपण 1228 पर्यंत पोहोचलेलो आहोत. अजून एक आज तुम्हाला सगळ्यांना मला एक ही गोष्ट सांगायची आहे की आपण आतापर्यंत ऑनलाईन करतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर
अविराज पण जॉईन झालाय आज. आज तो बाहेर नसल्यामुळे त्याने आजही जॉईन केलंय. अविराज माझा लेक. तर आतापर्यंत आपण 1228 हा जप काउंट केलेला आहे. ऑनलाईन करत होतो, पण आता आपण असं करतोय की दर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हा खरं तर सैनिकांचा, इनफॅक्ट आपला आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे 2 दिवस असे असतात की आपलं जे देशप्रेम आहे ते ओतप्रत झालेलं असतं. त्या दिवशी फार भावूक असतो आपण, आपलं देशप्रेम जागृत असतं. मग अशा वेळेस इतर दिवशीही ते जागृत राहावं आणि ह्या 2 दिवसांचा अतिशय चांगला लाभ घ्यावा म्हणून आपण 26 जानेवारीला डोंबिवली येथे ऑफलाईन, म्हणजे 26 जानेवारीला डोंबिवली कोपर वेस्ट येथे शाकंभरी देवीचं मंदिर आहे. तर आपण त्या मंदिरामध्ये जप घेणार आहोत. आतापर्यंत जवळजवळ 70+ लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपल्यापैकी ज्यांना कोणाला शक्य असेल नक्की या. आपण त्या दिवशी लाईव्ह सेशनही ठेवणार आहोत, लाईव्हही ठेवणार आहोत. तुम्ही जिथे कुठे असाल तिथूनही ते करू शकालच. परंतु जेव्हा आमचा कयास आहे की कमीत कमी 100 लोक त्यावेळेस तिथे असतील. तुम्ही विचार करा, जर तुम्हीही तिथे साक्षी असाल तर त्या 100 लोकांचा जो विष्णू सहस्त्रनामाची जी ऊर्जा उद्दीपित होईल त्याचाही एक वेगळा अनुभव तुम्ही घेऊ शकता. आणि प्रत्यक्षात तिथे ऑफलाईन आपण जेव्हा करणार आहोत, नक्कीच ती एक वेगळी अनुभूती असेल असा माझा अंदाज आहे. आपण आज डोंबिवलीला सुरू करतोय, हळूहळू आपण प्रत्येक ठिकाणी करू. तुम्ही जिथून कुठून असाल तिथे जर तुम्हाला पुढच्या 15 ऑगस्ट साठी करायचं असेल, तुम्हाला अगदी स्वतःहून भाग घेऊन करायचं असेल तर नक्की कळवा. आपण तसंही करू. आमच्याकडनं जी जी मदत होईल तिथे आपण करू, पण नक्की पुढाकार घ्या आणि या. त्याच्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना अगदी कळकळीचं आमंत्रण आहे की तुम्ही 26 तारखेला दुपारी 3 वाजता चालू होणार आहे. आम्ही तिथे 1 ते 2 वाजल्यापासून असू. तर 3 ते 6 असं असणार आहे आणि 26 तारखेला आपण 5 वेळा विष्णू सहस्त्रनाम घेणार आहोत. म्हणजे अगदी आपण 100 जण जरी गृहीत धरली तरी 100 × 5 500 वेळा विष्णू सहस्त्रनामाचा जप एकत्रित तिथे होणार आहे आपल्या सैनिकांसाठी. सगळ्यात महत्वाचं, एनसीसी कमांडर जे एअरफोर्समधून रिटायर आहेत त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे अतिथी म्हणून, आणि त्याचबरोबर एक्स आर्मी पर्सन या दोघांनाही आमंत्रित केलेलं आहे. त्या दिवशी तिथे त्यांच्या साक्षीने आपण हा जप करणार आहोत. मला कल्पना नाही की किती शक्य आहे त्या दोघांपैकी कोणाला. आतापर्यंत एक जणाचं कन्फर्मेशन आलंय, अजून एक जणांचं यायचंय. पण आपण त्यांच्या साक्षीने केला तर आपला आनंद अजून द्विगुणित होईल असं मला नक्की वाटतं. त्याच्यामुळे आज तुमची 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतली त्याच्याबद्दल क्षमस्व, पण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं हे फार महत्वाचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. सो खूप खूप धन्यवाद. 26 तारखेला नक्की या. मी ग्रुपवर इन्व्हिटेशन शेअर करेनच. उद्या संध्याकाळपर्यंत मिळेल. थोडीशी तयारी बाकी आहे तर ते मी शेअर करेन. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही पर्सनली डीएम पण करू शकता. धन्यवाद. सो आपण आता विष्णू सहस्त्रनाम सुरू करूया. आणि पुढच्या रविवारचं जे विष्णू सहस्त्रनाम असणार आहेत तर त्या आदितीताई घेणार आहेत. त्यांचं कन्फर्मेशन आलेलं आहे. पुढच्या रविवारी आदितीताई घेतील. आपल्यापैकी कोणाला घ्यायचं असेल तर प्लीज मला डीएम करा, म्हणजे आपण त्याप्रमाणे एक एक सेशन प्रत्येकाला आपण अलॉट करू शकू. धन्यवाद. मी शेअर करते 1-2 मिनिटं. मला फक्त कन्फर्मेशन द्या की स्क्रीन शेअर होते का. स्क्रीन दिसते ना. दिसतीये मॅम. थँक्यू ऋषिकेश. सो आज जे नवीन जातक आहेत त्यांना थोडीशी माहिती देते की आपण पठणापूर्वी जो संकल्प घेतो त्या संकल्पापासून आपण सुरू करतो. सर्वात प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण, मग गुरुवंदना आणि मग आपण संकल्प घेऊया. सो जिथे स्क्रीनवर जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करू शकता. ओम. 3 वेळा प्रत्येकाने ओंकार घ्यावा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपण संकल्प घेऊया. संकल्प घेताना स्वतःचे नाव, गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र माझे आहे असं म्हणावे आणि मग पुढे संकल्प सुरू करावा. माझे नाव शुभांगी अमोल राणे, माझे गोत्र जमदग्नी. आज मी अत्यंत भक्तिभावाने श्री विष्णू सहस्त्रनाम पठन करत आहे. या पवित्र विष्णू सहस्त्रनाम पठणाचे भारत मातेच्या रक्षणासाठी अहोरात्र जगते असलेल्या भूसेना, वायुसेना, नौसेना व तसेच गुप्त सेवा दलातील सर्व वीर सैनिक व देशसेवक यांना समर्पित करत आहे. या पुण्याच्या प्रभावाने त्यांचे रक्षण सदैव घडो, त्यांचे मनोबल, पराक्रम आणि आरोग्य वाढो व भारत मातेचे तेज अखंड राहो, हीच माझी विष्णुपदी नम्र प्रार्थना. एक लक्षात घ्या, आपण हा मानसिक संकल्प घेत आहोत. तुम्ही जर घरी असाल, तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम करत करत जर तुळशी अर्चन करता येत असेल तर नक्की करा. तुम्ही हातात पाणी घेऊन जर विष्णू सहस्त्रनाम करू शकत असाल तर तसा संकल्प घेऊन करा. मनोभावे केलेली प्रत्येक प्रत्येक गोष्ट ही त्यांना पोचते, त्यामुळे हे नक्की करा. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। व्यासं वसिष्ठनप्तारं शक्ते पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिं। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। ॐ नमो विष्णवे प्रभविष्णवे। श्रीवैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाप्यभाषत। युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तं कं कमर्चन्तं प्राप्नुयुर्मानवा शुभम्। को धर्मः सर्वधर्माणां भवतो परमो मतः किं जपन्युच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धनात्। श्रीभीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवम् अनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषो सततो स्थितः। तमेवं चार्चयन् नित्यं भक्त्यां पुरुषमव्ययम् ध्यायन् स्तुवन्नमश्यं च यजमानस्तमेव च। अनादिनिधनं विष्णु सर्वलोकं महेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्। ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं ब्रह्मान् लोकानां कीर्तिवर्धनम् लोकनाथं महद्भूतं सर्वभूतो भवद्भवम्। एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षस्तवैरर्चन्नरः सदा। परमं यो महत्तेजं परमं यो महत्तपम्
परमं यो महद्ब्रह्मं परमं यः परायणम् पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम् दैवतं दैवतानां च भूतानां यो व्ययः पिता यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिन् च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णुर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहम् यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मना ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ऋषिर्नाम्नां सहस्रस्य वेदव्यासो महामुनि छन्दोनुष्टुप् तथा देवो भगवान् देवकीसुतः अमृतांशुद्भवो बीजं शक्तिर्देवकी नन्दनः त्रिसामारुदयं तस्य शान्तर्थे विनियुज्यते विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम् अस्य श्रीविष्णोर्दिव्यसहस्रनामस्तोत्रमहामन्त्रस्य श्रीवेदव्यासो भगवान् ऋषिः अनुष्ठुप् छन्दः श्रीमहाविष्णु परमात्मा श्रीमन्नारायणो देवता अमृतांशुद्भवो भानुरिति बीजम् श्रीदेवकी नन्दन षष्ठेति शक्तिः उद्भवो क्षोभनो देव इति परमो मन्त्रः शङ्खभृन्नन्दकी चक्रिति कीलकम् शारङ्गधन्वा गदाधर इत्यस्त्रम् रथाङ्गपाणिरक्षोभ्यम् इति नेत्रम् त्रिसामा सामग सामेति कवचम् आनन्दपरब्रह्मेति योनिः ऋतुः सुदर्शनकाल इति दिग्बन्धः श्रीविश्वरूपम् इति ध्यानम् श्रीमहाविष्णुप्रीत्यर्थे सहस्रनाम जपे विनियोगः ध्यानम् क्षीरोदन्त्वत्प्रदेशे शुचिमणिविलसस्तैस्तके मौक्तिकानाम् मालाक्लुप्तासनस्थस्फटिमणिनिभे मौक्तिके मण्डिताङ्गः शुभ्रैरभ्रैररभ्रैरुपरि विरचितै मुक्तपीयूषवर्षे आनन्दीन्दिन् पुनुयादरनलिनगदा शङ्खपाणिर्मुकुन्दः भूपादो यस्य नाभिरवीर्यदसुरनिलचन्द्रसूर्योऽच नेत्रे कर्णावाशा शिरोद्योरमुखपिदहनो यस्य वास्तेयमाब्धी अन्तस्यं यस्य विश्वं सुरग्नरखरगो भोगी गन्धर्वदैत्ये चित्रं रम्यते तं त्रिभुवनवपुषं श्रीविष्णुं नमामि ॐ नमो भगवते वासुदेवाय शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् मेघश्यामं पीतकौशयवासं श्रीवस्ताङ्गं कौस्तुभो भासिताङ्गम् पुण्योपेतं पुण्डरीकायताक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम्
नमः समस्तभूताना आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे शशङ्खचक्रसकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणम् सहारवक्षस्थलं शोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम् छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनमं मधुश्यामम् आयताक्षमलङ्कृतम् चन्द्राननं चतुर्बाहो श्रीवस्ताङ्कितवक्षसम् रुक्मिणी सत्यभामाहं सहितं कृष्णमाश्रये ॐ विश्वं विष्णुं वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभु भूतकृत् भूतभुद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमं गतिः अव्ययपुरुषः साक्षी क्षेत्रोऽज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान् केशव पुरुषोत्तमः सर्व शर्व शिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्यय सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वन अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशो पद्मनाभो मरप्रभु विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्तविष्ठस्तविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दन प्रभुत श्रीकुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणदो प्राणो ज्येष्ठो श्रेष्ठो प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमा अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान् सुरेशं शरणं शर्म विश्वरेता प्रजाभव अहं संवत्सरो व्यालो प्रत्ययः सर्वदर्शन अजः सर्वेश्वरः सिद्ध सिद्धि सर्वादिरुच्युत वृषाकपिरमेयात्मा सर्वयोग विनिःसृतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितं समा अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृती रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनि शुचिश्रवा अमृत शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपा सर्वज्ञः सर्वविद्भानु विश्वसेनो जनार्दन वेदो वेदविदं व्याङ्गो वेदाङ्गो वेदवित्कवी लोकाध्यक्षो सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्धृष्टर्चतुर्भुज भ्राजिष्णु भोजनं भोक्ता सहिष्णु जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसु उपेन्द्रो वामन प्रांशुरमोघ शुचिरुर्जितः अतीन्द्र संग्रहो सर्गो धृतात्मा नियमो यमः वैद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधु अतीन्द्रियो महामायो महत्साहो महाबल महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युति
अनिर्देश वपुः श्रीमान् अमेयात्मा महाधिकृत महेश्वासो महिर्भर्ता श्रीनिवास सतां गती अनिरुद्ध सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पती मरीचिर्मर्दनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभं सुतपा पद्मनाभ प्रजापति अमृत सर्वदृक्सिंह सन्धाता सन्धिमान् स्थिर अजो दुर्मर्शनः शास्ता विशुद्धात्मा सुरारिहा गुरु गुरुत्तमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिषो निमिषः सग्वि वाचस्पतिरुदारधी अग्रणी ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दनः अहं संवर्तको अहिन् अनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभुग् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृष्चिषी सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधनः वृषाहो वृषभो विष्णु वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसु नैकरूपो बृहद्रूपो शिपिविष्ट प्रकाशन ओजस्त्योद्योतिधर प्रकाशात्मा प्रतापन रुद्धस्पष्टाक्षरो मंत्र चन्द्राशु भास्करद्युतिः अमृतांशुद्भवो भानु शशबिन्दु सुरेश्वर औषधं जगतः सेतु सत्य धर्म पराक्रम भूत भव्य भवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्त काम काम प्रद प्रभु युगादिकृत युगावर्तो नैकमायो महाशन अदृश्य व्यक्तरूपश्च सहस्रजिदनञ्जितः इष्टो विशिष्टशिष्टेश शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधर अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुज अपान्निधिरधिष्ठान अप्रमत् प्रतिष्ठितः स्कंद स्कंदोधरो धुर्यो वरदो वायुवाहन वासुदेवो बृहद्भानु रादिदेव पुरन्दरः अशोकस्तारणस्तार शूरशौरिजनेश्वरः अनुकूलशतावर्त पद्मी पद्मनिभेक्षणः पद्मनाभो रविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महर्धिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुल शरभो भीम समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षण्यलक्षण्यो लक्ष्मीवान् संमितं जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सः महीधरो महाभागो वेगवानमिताशन उद्भव क्षोभनो देव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहा
व्यवस्थायो व्यवस्थान संस्थान स्थान दो ध्रुव परधी परमस्पष्ट तुष्ट पुष्ट क्षुभेक्षण रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नया वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भो शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुः सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्तावरस्तानुप्रमाण बीजवं व्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधना अनिर्वीर्णस्तविष्टो धर्मो यूपो महामख नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमः क्षामा समीहना यज्ञयुज्यो महेशज्ज ऋतुः सन्तं सतां गति सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुव्रतः सुमुखः सूक्ष्म सुघोष सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनो स्वं वशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सि रत्नगर्भो धनेश्वरः धर्मकृद्धर्मी सदत्तक्षरक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमि स्वस्तस्य सिंहो भूतो महेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातना शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणः सोमपृत्तात्मा पुरुजित्पुरुषत्तमम् विनयो जयो सत्यसंघो दाशार्ह सात्वतां पतिः जीवो विनियता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिर्नन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महाः स्वाभाव्यो जितमित्र प्रमोदन आनन्दो नन्दनो नन्द सत्यधर्म त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपति त्रिपद त्रिदशाध्यक्षो महाशृङ्ग कृतान् कृतः महावराहो गोविन्दो सुषेण कनकाङ्गदिः गुह्यो गभीरो गहनो गुप्तशक्रगदाधरः वेधास्वाङ्गोजितो कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुध आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसत्तमा सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः दिव्यस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निज त्रिसामा सामगः साम निर्वाण भेषजम्भिष सन्न्यास कृशं शान्तो निष्ठा शान्तिपरायणम् शुभांगं शान्तिदस्रष्टा कुमुद कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः
अनिर्वर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत् शिवः श्रीवत्सवक्षा श्रीनिवास श्रीपति श्रीमतांवरः श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान् लोकात्रयाश्रयः स्वक्ष स्वंग शतानंदो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा संकीर्त छिन्न संशयः उदीर्न सर्वतः चक्षु अनीश शाश्वत स्थिरः भूषयो भूषणो भूतिः विशोक शोकनाशनः आर्चिष्मान् अर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमि निहावीरं शौरी शूर जनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरिः कामदेव कामपाल कामी कांत कृतागमः अनिर्देश वपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद् ब्रह्म 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 विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहवी स्तव्यस्तव प्रिय स्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्व सुमनाहविः सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायणम् शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुनः भूतवासो वासुदेवो सर्वासु निलयो नलः दर्पहो दर्पदो दृप्ता दुर्धरोऽथापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिर्व्यक्तः शतमूर्तिशताननः ऐकोनैकस्तवकं किं यत्तेत पदमनुत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथं माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमांगो वरांगो चन्दखान्गदिः वीरः विषमं शून्यो धृताशीरश्चलश्चलः अमानी मानदम्यान्यो लोकस्वामी त्रिलोकधृ सुमेधो मेधजो धन्य सत्यधर्माधराधरः तेजो वृषो धृतिधर सर्वशस्त्रभृतांवरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो शृंगो गदाग्रजः चतुर्मूर्तिर्चतुर्बाहु चतुर्व्यूहो चतुर्गति चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विदेकपाः समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिविक्रम दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा शुभांगो लोकसारंग सुतंतु स्तंतुवर्धन इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवो सुन्दरः सुन्दरत्नलाभो सुलोचनः
अर्को वाजसन शृंगी जयंत सर्वविजयी सुवर्णबिन्दुर्रक्षोभ्यं सर्ववागीश्वरेश्वरः महाधो महागर्तो महाभूतो महानिधि कुमुदकुन्दरकुन्द पर्जन्य पावनो निलः अमृतांशुमृतवपु सर्वज्ञ सर्वतोमुखः सुलभो सुव्रतः सिद्ध शत्रुतापनः न्यग्रोधोदुम्बरो श्वस्तश्चाणूरान्ध निदूषणः सहस्राशी सप्तजिह्व सप्तैधा सप्तवाहन अमूर्तिरनघोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः अनुर्बृहत्कृशस्थूलो गुणभृन्न निर्गुणो महान् अधृतस्वधृतस्वास्य प्राङ्वशो वंशवर्धनः भारकृत्कथित योगी योगीश सर्वकामकृत आश्रमश्रमणक्षाम सुपर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः अपराजित सर्वसहो नियन्तो नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्य धर्मपरायण अभिप्राय प्रियाहोर्ह प्रियङ्कृत् प्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योति सुरुचिर्हुतभुग्विभुः रविर्विरोचनः सूर्य सविता रविलोचनः अनन्तो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः अनिर्विर्ण सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनातनः सनातनं कपिलं कपिरव्ययः स्वस्ति कृत् स्वस्ति भृक् स्वस्ति दक्षिणः अरोद्र कुण्डली चक्री विक्रम्यूर्जितशासनः शब्दातिग शब्दसः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरपेशलो दक्षो दक्षिणक्षमिणां वरः विद्वत्तमो वीतभय पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणो सन्तो जीवनपर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तश्री जितं मन्युर्भयापः चतुराश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजन्मादिर्भीमो भीम पराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पराक्षो प्रजागरः ऊर्ध्वग सत्पथाचार प्राणद प्रणवप्पनः प्रमाण प्राणनिलयं प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्युजरातिगः भूर्भुवः स्वस्तरुस्तार सविता प्रतिमामः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहन यज्ञभृत् यज्ञकृत् यज्ञि यज्ञभृक् यज्ञसाधन यज्ञान् कृत् यज्ञगुह्यं मन्नमन्नादयेव च आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायन देवकी नन्दनः स्रष्टा क्षितिश्च पापनाशनः शङ्खभृन्नन्दकी चक्री शारङ्गन्ध्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यं
सर्वप्रहरणायुधः श्री सर्वप्रहरणायुधों नमः इति वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री चनन्दकी श्रीमान्नारायणोर्विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री चनन्दकी श्रीमान्नारायणोर्विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री चनन्दकी श्रीमान्नारायणोर्विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मना नाम्नां सहस्रदिव्यानाम् अशेषेण प्रकीर्तितः यम् इदं शृणुयान्तिं यशक्ति परिकीर्तयेत् नाशुभं प्राप्नुयात् किञ्चित् सोमुत्रेह च मानवः वेदान्तज्ञो ब्राह्मणः स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् वैश्योधनसमृद्धस्य स्यात् शूद्रसुखमवाप्नुयात् धर्मार्थी प्राप्नुयात् धर्म अर्थार्थी चार्थमाप्नुयात् कामान् वाप्नुयात् कामी प्रजार्थी प्राप्नुयात् प्रजाम् भक्तिमान् सदोत्थाय शुचिस्तसद्गतं मानस सहस्रवासुदेवस्य नाम्नामेतत् प्रक्रियेत् यश प्राप्नोति विपुलं ज्ञाति प्राधानमेव च अचलां श्रियं प्राप्नोति श्रेयं प्राप्नोत्यनुत्तमम् न भयं क्वचिदाप्नोति वीर्यं तेजस विन्दति भवन्त्यो रोगो द्युतिमान् बलरूप गुणान्वितः रोगात्योमुच्यते रोगा बद्धोमुच्येत बन्धनात् भयान्मुच्येत भिस्तस्युमुच्येतापन्नापदः दुर्गान्तितिरत्याशुः पुरुषो पुरुतो ममः सुवन्नाम सहस्रेण नित्यभक्ति समान्वितः वासुदेवो श्रयं मर्त्या वासुदेव परायणः सर्वपापविशुद्धात्मा यति ब्रह्म सनातनम् न वासुदेव भक्तानाम् अशुभं विद्यते क्वचित् जन्म मृत्यु जरा व्याधि भयं नैवोपजायते इं स्तवं धियन्त्यामि श्रद्धा भक्तिं समन्वितः युज्येतात्मसुखं शान्ति श्रीधृति स्मृतिकीर्तिभिः न क्रोधो न च मात्सर्य न लोभा नाशुभां मति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे द्वयस्य चन्द्राख्य नक्षत्रो खं दिशो भूर्महोदधी वासुदेवस्य वीर्येण विधृतानि महात्मनः ससुरासुरगन्धर्व क्षयक्षोरगराक्षमम् जगद्वशे वर्तदेवं कृष्णस्य सचराचरम् इन्द्रियाणि मनोबुद्धिर्सत्त्वं तेजो बलं धृति वासुदेवात्मकान्याहुः क्षेत्रं क्षेत्र एव च सर्वगमाना प्राचार प्रथमं परिकल्पते आचार प्रभवो धर्मो धर्मस्य प्रभुरच्युतः ऋषय पितरो देवा महाभूतानि धातव
जङ्गमाजङ्गमं चेदं जगन्नारायणोद्भवम् योगो ज्ञानं तथा साङ्ख्यं विद्याशिल्पादिकर्म च वेदशास्त्राणि विज्ञानं मते सर्वं जनार्दनात् एको विष्णुर्महद्भूतं पृथग् भूतान्यकेशः त्रिलोकान्ववाप्या भूतात्मा भुक्तिं विश्वभूगव्ययम् इमं स्तवन् भगवतो विष्णुर्व्यासनकीर्तिमम् पठेत् इच्छेत पुरुष श्रेय प्राप्तुं सुखानि च विश्वस्वरिमजं देवं जगतं प्रभुवं व्ययं भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्तिं पराभवम् न ते यान्तिं पराभवम् ॐ नम इति अर्जुन उवाच पद्मपत्रविशालाक्ष पद्मनाभं सुरोत्तमम् भक्तानां मरुरक्तानां त्राता भव जनार्दनः श्रीभगवान् उवाच यो मां नाम सहस्रेण स्तुतुमिच्छति पाण्डवः सोऽहमेकेन श्लोकेन स्तुत एव न संशयः स्तुत एव न संशय ॐ नम इति व्यास उवाच वासना वासुदेवस्य वासितं भुवनत्रयम् सर्वभूतानि वासोऽसि वासुदेव नमोऽस्तु ते श्रीवासुदेव नमोऽस्तु ते ॐ नम इति पार्वती उवाच केनोपायेन लघुनां विष्णोर्नाम सहस्रकम् पठेत् पण्डितरं नित्यं श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो ईश्वर उवाच श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामं तत्तुल्यं रामनाम वरानने श्रीराम नाम वरान ॐ नम इति ब्रह्मोवाच नमोऽस्तवानन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः सहस्रकोटियुगधारिणे ॐ नम इति संजय उवाच यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मातरिर्ममः श्रीभगवानुवाच अनन्या चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे आताविषन्ना शिथिलाश्च भीता घोरेषु च व्याधिषु वर्तमाना संकीर्तनारायण शब्दमात्रं विमुक्तदुःखा सुखिनो भवन्तु कायेन वाचा मनसेन्द्रियवा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि यदक्षरपदं भ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तथं सर्वं क्षमत्यामं
देव नारायणो नमोऽस्तु ते विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यून्याञ्चातिरिक्तानि क्षमस्व पुरुषोत्तमः श्रीकृष्णार्पणमस्तु 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 धन्यवाद. आज आपल्या पाठाला सर्व मिळून 18 जण उपस्थित होते. त्यामुळे आजचा पाठ हा 18 जणांचा काउंट धरला जाईल. आपण जे काही पाठ करतो त्यामध्ये जितकं शक्य आहे, कधी तुम्हाला थोडंसं उशिरा जॉईन व्हायला मिळेल, कधी उशीर होईल, पण काही हरकत नाही. जेव्हा कधी तुम्ही जॉईन व्हाल, जेव्हा कधी संकल्प घ्याल, तिथून संकल्प घ्या, काही हरकत नाही. सहस्त्रनाम आहेत. तुमच्याकडनं जर स्वामींना एका प्रत्येक दिवशी काही 500 घ्यायचे असतील, काही 100 घ्यायचे असतील, काही 900 घ्यायचे असतील, जेवढी तुमच्याकडनं ते करून घ्यायचे तेवढेच स्वामी ते तुमच्याकडनं जप करून घेणार आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता नित्य जप हा करत राहा, जेणेकरून आपल्या सैनिकांना याचा लाभ नक्कीच होईल. आपल्यापैकी कोणाला काही बोलायचं आहे का? तर मी आपल्याला पैकी कोणाला बोलायचं असेल तर हँड रेज करा. मला म्यूटचं ऑप्शन करता येते का बघते सगळ्यांना. सो आजचा हा संकल्प खूप छान झाला. विद्याताई, तुम्हाला काही बोलायचं आहे का? एक मिनिट. आलंय का बघा? हो, आला आला. हा, अं, बोला. नाही, 26 तारखेचा प्रोग्राम तुम्ही आहे तिथं आहे म्हणले ना, हो दुपारी हो 3 वाजता चालू आहे ना? हो, 3ला सुरू होणार, 3 ते 6 असणार आहे. आमच्या मेडिटेशनच्या बायका वगैरे सगळ्यांना सांगते ना, म्हणून मी विचारलं तुम्हाला. नक्की नक्की नक्की, मी हो, तुम्हाला आमचे. पाठवते आणि त्याचं हे पण पाठवते. आपण नक्की भेटू तिथे. हो हो हो. हो, चालेल. चालेल. भेटूया आपण. धन्यवाद. तुम्हा धन्यवाद. सर्वांचे खूप खूप आभार. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आज वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शुभम भवन.